हाय हॅलो नमस्कार मैत्रिणींनो, आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत. तर मैत्रिणींनो, आज आपण पाहणार आहोत हळदीसाठी सुंदर अशी ब्लाऊज डिझाईन. तर मैत्रिणींनो, ही ब्लाऊज डिझाईन बनवण्यासाठी इथे गळा रुंदी घेतलेली आहे 2.5 इंच आणि गळा उंची घेतलेली आहे 9 इंच. तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार गळा उंची कमी जास्त घेऊ शकता. तर इथे आपण अशा प्रकारे आकार टाकून घेतलेला आहे आणि आता हा गळा आपण कट करून घेऊयात. गळा कट करून झाल्यावर आपल्याला ब्लाऊजचा जो काही मेन कपडा आहे तो घ्यायचा आहे. तर गळा कट करून झाल्यावर गळ्याचा असा आकार आलेला आहे. ब्लाऊजचा मेन कपडा आपल्याला सरळ ठेवून घ्यायचा आहे आणि त्यावर अस्तर ठेवायचा आहे. व्यवस्थित अस्तर ठेवून आपल्याला टाच पिन लावून घ्यायचे आहेत. तर इथे टाच पिन लावण्याने आपला कपडा इकडे तिकडे घसरणार नाही किंवा गळ्याची डिझाईन इकडे तिकडे जाणार नाही. त्यासाठी आपल्याला टाच पिन लावणं खूप महत्त्वाचं आहे. आणि इथे एकसारखी शिलाई मारून घ्यायची आहे. आपला जसा गळ्याचा आकार आहे तशी शिलाई मारून घ्यायची आहे आणि जिथं कोण आहे तिथं अशा प्रकारे मशीन थांबून घ्यायची आहे आणि कोणाच्या तिथे आपल्याला असं फिरून शिलाई मारून घ्यायची आहे, जेणेकरून आपल्या गळ्याचे जे कोण आहे ते व्यवस्थित येतील यासाठी. मैत्रिणींनो, गळ्याच्या फिनिशिंगसाठी आपल्याला एकसारखी मार्जिन ठेवून शिलाई मारायची आहे. आता इथे लगेच कमरेच्या साईडने शिलाई मारून घ्यायची आहे. आपल्या कपड्याला कुठेही झोळ ठेवायचा नाही. व्यवस्थित कपडा करून आपल्याला कमरेच्या साईडने शिलाई मारायची आहे, जेणेकरून गळा आणि कमरपट्टी दोन्हीही एकदाच तयार होतील. तर इथे आपल्याला वेगळी कमरपट्टी लावण्याची गरज पडणार नाही. आणि आता गळ्याच्या मध्ये जो एक्स्ट्राचा कपडा आहे तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे. कपडा कट करून झाल्यावर जिथे कोण आहेत तिथे आणि सगळीकडेच आपल्याला छोटे छोटे कट मारून घ्यायचे आहेत. कट मारल्याने आपल्या गळ्याला फिनिशिंग छान येते आणि जसा गळा आहे किंवा आपल्या गळ्याचे जे कानेकोपरे आहेत ते अगदी व्यवस्थित येतात. आणि मैत्रिणींनो, कट मारताना एक्स्ट्राचा कट जाणार नाही याचीही काळजी घ्यायची आहे. आपल्या जो शिलाई मारलेला भाग आहे त्याच्या बाहेरच आपल्याला कट मारून घ्यायचे आणि ह्या पद्धतीने कपडा पलटून घ्यायचा आहे. कपडा पलटून घेताना आपल्या गळ्याचे जे काही कानेकोपरे आहेत ते अगदी व्यवस्थित करून घ्यायचे आहेत. आणि ह्यावर आपल्याला दाबटीप टाकून घ्यायची आहे. तर मैत्रिणींनो, दाबटीप टाकताना अस्तरचा कपडा बाहेर येणार नाही याची काळजी घ्यायची आहे. आणि शिलाई एकसारखी येऊ द्यायची आहे, इकडे तिकडे जाऊ द्यायची नाही. आपल्याला ब्लाऊज शिवताना ब्लाऊजला फिनिशिंग खूप महत्त्वाची असते. तर त्यामुळे आपण कपड्याला कुठेही झोळ येऊ द्यायचा नाही किंवा शिलाई इकडे तिकडे जाऊ द्यायची नाही. आपल्याला फिनिशिंग सहित ब्लाऊज तयार करायचा आहे. बघा मैत्रिणींनो, फिनिशिंग सहित आपला सुंदर असा गळा तयार झालेला आहे. आणि आता कमरेच्या साईडने शिलाई मारायची आहे. कमरेच्या साईडने शिलाई मारताना कपड्याला कुठेही झोळ येऊ द्यायचा नाही. कपडा व्यवस्थित करून शिलाई मारायची आहे. अगदी 10 ते 12 मिनिटांमध्ये तयार होणारी सुंदर अशी डिझाईन आहे. मैत्रिणींनो, तुम्ही ही एकदा नक्की ट्राय करून बघा, तुम्हालाही ही डिझाईन नक्कीच आवडेल. आता आपल्याला साईडने शिलाई मारून अस्तर फिटिंग करून घ्यायचं आहे. मैत्रिणींनो, आपण अस्तरवर परफेक्ट माप काढलेला असतो आणि ब्लाऊजचा जो मेन कपडा असतो तो एक्स्ट्राचा ठेवलेला असतो. तर अस्तर फिटिंग करून झाल्यावर तो एक्स्ट्राचा कपडा आपल्याला कट करून घ्यायचा आहे. आता त्याच पद्धतीने दुसऱ्याही साईडने आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे.
कपडा व्यवस्थित करून शिलाई मारून घ्यायची आहे. कपड्याला कुठेही झोळ येऊ द्यायचा नाही. बघा मैत्रिणींनो, फिनिशिंग सहित आपला गळा तयार झालेला आहे. आता आपल्याला इथे मागच्या साईडने टक्स टाकून घ्यायचे आहे. तर ब्लाऊजचा शोल्डरचा सेंटर पॉइंट घेऊन आपल्याला इथे 4.5 ते 5 इंचावर टक्स टाकून घ्यायचे आहे. तर टक्स टाकताना दोन्ही टक्स एकसारखे टाकून घ्यायचे आहे. टक्स खालीवर होऊ द्यायचा नाही. किंवा आपण टेपच्या साहाय्याने इथे मार्किंग करून घ्यायचे आणि नंतरच आपण टक्स टाकून घ्यायचे आहेत, तर जेणेकरून आपले टक्स खालीवर होणार नाही यासाठी. तर आपला गळा शिवून तयार झालेला आहे. आता आपण इथे लेस लावून घेऊयात. तर इथे गोल्डन कलरची मी सुंदर अशी फुलाच्या डिझाईनची लेस लावून घेते. मैत्रिणींनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. आणि ही डिझाईन तुम्हाला कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. आणि डिझाईन आवडली असेल तर एकदा नक्की ट्राय करून बघा. आणि बघा, फायनली आपली ही डिझाईन तयार झालेली आहे. तर आता आपण इथे मागच्या साईडने बटरफ्लाय लावून घेणार आहोत. तर इथे थोडासा काठ उरलेला आहे, तर त्यामध्ये आपण इथे बटरफ्लाय तयार करून घेणार आहोत. तर साईडने शिलाई मारून घेतलेली आहे आणि सेंटरमध्ये कट मारून या पद्धतीने ही पलटून घ्यायचं आहे. तर बटरफ्लायचे जे कोने आहेत ते आपल्याला असे व्यवस्थित करून घ्यायचे आहेत. मैत्रिणींनो, तुम्हालाही हळदीच्या साडीवर डिझाईन बनवायची असेल तर तुम्ही ही साधी आणि सिंपल डिझाईन नक्की ट्राय करून बघा. आणि इथे सेंटरला आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे आणि सेंटरमध्ये ठेवून इथे आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे. तर बघा मैत्रिणी, या पद्धतीने आपण शिलाई मारून घेऊ शकता किंवा सुई दोऱ्याच्या सहाय्याने सुद्धा लावून घेऊ शकता. तर इथे मी मशीननेच शिलाई मारून लावून घेत आहे. आणि आता आपण ह्याला नॉट टाकून घेऊयात. तर इथे मी रेडीमेडचेच नॉट टाकून घेत आहे. तर गळ्यापासून 2.5 ते 3 इंचावर आपल्याला इथे नॉट टाकायचा आहे. ह्या पद्धतीने मोजून घ्यायचं आहे, जेणेकरून आपले जे नॉट आहे ते खालीवर होणार नाही. यासाठी आपण इथे मोजूनच नॉट लावून घ्यायचा आहे. आणि ह्या नॉटला मी कपड्याचेच लटकन लावलेले आहेत. बघा मैत्रिणींनो, आपली ही पूर्ण डिझाईन तयार झालेली आहे. ही डिझाईन तुम्हाला कशी वाटली ते नक्की सांगा. आणि मैत्रिणींनो, व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद.